सगळी सोंग आणता येतात तो, पण पैशाचं सोंग काही आणता येत नाही. आणि हे 100% खरं आहे. याचा अनुभव प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधीतरी येतोच. पटकन मुद्द्यावर येऊया. मुद्दा हा आहे की अशा काही वास्तू टिप्स आहेत का ज्या आपल्याला आपली आर्थिक स्थिती सुधारायला मदत करतील, किंवा आपले पैसे कुठे अडकले असतील तर ते यायला मदत करतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरात जो पैसा येतोय तो टिकेल, म्हणजेच काय, आपल्या सेव्हिंग्ज होतील. तर आहेत असे वास्तू उपाय आहेत, अशा वास्तू टिप्स आहेत, आणि या अजिबात खर्चिक नाही आहेत. साध्या सोप्या उपायांबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. मंडळी, लक्षात घ्या, जे उपाय आपण बघणार आहोत त्यापैकी कुठलाही एकच उपाय तुम्हाला करायचा आहे. सगळेच्या सगळे उपाय करायचे नाही आहेत. कुठलाही एक उपाय श्रद्धेने करायचा आहे. जर तुमचा वास्तुशास्त्रावर विश्वास नसेल तर मग प्रश्नच मिटला, व्हिडिओ पुढे नाही ऐकला तरी चालणार आहे. पण जर तुमचा वास्तुशास्त्रावर विश्वास असेल तर या टिप्स तुमच्यासाठी काम करतील. आणि त्याचबरोबर कष्टाला पर्याय नसतो, प्रामाणिक प्रयत्नांना पर्याय नसतो. पण बऱ्याचदा कष्ट करतोय आपण, प्रयत्न करतोय, पण म्हणावं तसं उत्पन्न वाढत नाही आहे, किंवा आपल्या हातात काही गोष्टी नाही आहेत. माणसाच्या प्रयत्नांना सुद्धा कधी कधी मर्यादा येतात, आणि मग अशा वेळी नक्कीच या वास्तू टिप्स आपल्याला मदत करतात. सगळ्यात पहिला उपाय म्हणजे घरात उत्तर दिशेला कुबेराचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी. हा उपाय तुम्ही अनेक वेळा ऐकला असेल, पण घराची उत्तर दिशा नेमकी कोणती आहे हे मात्र तुम्ही व्यवस्थित जाणून घ्यायला हवं. आणि घराच्या उत्तर दिशेलाच कुबेराचा फोटो किंवा मूर्ती ठेवायची आहे. कारण कुबेर ही धनाची देवता आहे, आणि म्हणून कुबेराचा फोटो उत्तर दिशेला, कारण उत्तर दिशा ही धनाची दिशा आहे, संपत्तीची दिशा आहे, म्हणून या दिशेला ठेवायला सांगितलेलं आहे. आता तुमच्या मनात प्रश्न येत असेल की नुसती कुबेराची मूर्ती किंवा फोटो ठेवल्याने काय असा बदल होणार आहे? तर त्याचं कारण असं आहे की कुबेर ही धनाची देवता आहे, आणि ती उत्तर दिशेला त्या देवतेची स्थापना केल्यामुळे किंवा त्यांचा फोटो उत्तर दिशेला ठेवल्यामुळे नक्कीच आपल्या विचारांमध्ये सकारात्मक बदल होतो. बऱ्याचदा आपले विचारच आपली प्रगती अडवत असतात. नाही हो, हे नाही होणार, नाही हो, हे शक्यच नाही आहे, यापेक्षा जास्त मी करूच शकत नाही, हे जे आपले विचार असतात हे आपल्यालाच मर्यादा घालतात. आणि या मर्यादा ओलांडल्या तर नक्कीच लाभ आपल्याला होणार असतो, पण त्या मर्यादा ओलांडण्याची बुद्धी काही आपल्याला होत नाही. तर वास्तू उपाय आपल्याला सकारात्मकता देतात, जे आपल्या मर्यादेपलीकडे जाण्याची प्रेरणा आपल्याला देतात. म्हणून विचारांमध्ये सकारात्मकता येण्यासाठी, आणि विचारात एकदा सकारात्मकता आली की आपोआपच कृती चांगली होणार आहे, कृती चांगली झाली की परिणाम चांगला दिसणार आहे. म्हणून दिशा मिळावी यासाठी उत्तर दिशेला घरात कुबेराची मूर्ती किंवा चित्र तुम्ही लावू शकता. आता जर कुबेराची मूर्ती तुमच्याकडे नसेल, फोटोही नसेल, आणि तुम्हाला विकतही घ्यायचा नाही करायचा आहे आम्हाला खर्च, तर तुमच्याकडे जर लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा प्रतिमा असेल तर ती लक्ष्मीची मूर्ती किंवा प्रतिमासुद्धा तुम्ही घराच्या उत्तर दिशेला ठेवू शकता. लक्ष्मीसोबत भरलेल्या घागरींची प्रतिमासुद्धा लावू शकता. किंवा कुबेर लक्ष्मीची प्रतिमा एकत्र असेल तर ती प्रतिमा घरात कुठेही लावता येते. तेव्हा एकतर कुबेराची मूर्ती ठेवा, लक्ष्मीची मूर्ती ठेवा, किंवा कुबेर आणि लक्ष्मी यांचं एकत्र असलेलं चित्र ठेवलं तरीसुद्धा चालेल. हा एक उपाय झाला. दुसरा एक उपाय म्हणजे फुलांनी भरलेल्या पाण्याचं जे भांडं आहे ते तुमच्या घराच्या प्रवेशद्वारा शेजारी ठेवा. याने पैसा येतो, आवक वाढते. तुम्ही बऱ्याच मोठमोठ्या हॉटेल्समध्ये जात असाल तेव्हा पाहिलं असेल, बाहेरच्या बाजूला एक घंगाळं ठेवलेलं असतं, किंवा दगडी भांडं ठेवलेलं असतं, किंवा पितळी भांडं ठेवलेलं असतं, ज्यामध्ये गुलाबाच्या ताज्या पाकळ्या टाकलेल्या असतात. इतकंच कशाला, आपण एखाद्या कार्यक्रमात जातो, कार्यालय असेल किंवा एखादा हॉटेलमध्ये कार्यक्रम असेल, तर त्या कार्यक्रमाचा जो हॉल असतो त्या हॉलच्या बाहेरसुद्धा अशा प्रकारे एखादं भांडं ठेवलेलं असतं, आणि त्याच्यामध्ये फुलांच्या पाकळ्या टाकलेल्या असतात. आणि त्याच्याकडे बघून आपल्याला खरंच प्रसन्न वाटतं. एंटर करताना, आतमध्ये त्या घरात जाताना, किंवा त्या हॉटेलमध्ये जाताना, किंवा त्या हॉलमध्ये प्रवेश करताना त्या भांड्यावर लक्ष केलं ना की मन प्रसन्न होतं. ताज्या ताज्या गुलाब पाकळ्या किंवा फुलांच्या पाकळ्या बघून मनाची सगळी मरगळ निघून जाते. सकारात्मकता मनात येणं अत्यंत आवश्यक असतं. हाच उपाय तुम्ही तुमच्या घरीसुद्धा करू शकता. घरातसुद्धा एखादं छोटंसं आकर्षक भांडं घ्या, त्यामध्ये छान ताजी फुलं मिळाली तुम्हाला तर त्याच्या पाकळ्या टाका. पण त्याचबरोबर ते फुलं किंवा त्या पाकळ्या रोज बदलायच्यात हे लक्षात घ्या, कारण एक दिवसानंतर त्या पाकळ्या सडणार आहेत आणि मग त्याचा कुबट वास येणार आहे. तर तसं नाही करायचं आहे. तुम्हाला ते करायचं असेल आणि तुमच्याकडे जर फुलं झाडं असतील तर अतिउत्तम, मग तर तुम्ही रोज असं भांडं तुमच्या दारामध्ये ठेवू शकता. तर वास्तूचा कुठलाही उपाय करताना ना तुम्ही काय करत जा की त्याचा तुमच्या मनावर काय परिणाम होतोय हे बघत जा, निरीक्षण करत जा. म्हणजे काही दिवस फुलांनी भरलेलं असं एखादं भांडं घराच्या दारात ठेवून बघा. जेव्हा तुम्ही बाहेर जाताय, घरात येताय, तुमचं त्याच्याकडे लक्ष जात आहे, ते बघितल्यानंतर तुमच्या मनाला काय वाटतंय, सकारात्मकता येते आहे की नकारात्मकता येते आहे हे तुमच्या लक्षात येईल.
कुबेर मूर्ती तुम्ही उत्तर दिशेला ठेवाल किंवा लक्ष्मीची मूर्ती तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवाल, तेव्हा त्याकडे बघून तुमच्या मनात कुठल्या भावना येतात हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ही सगळ्यात मोठी वास्तू टिप्स आहे. ज्या गोष्टीकडे बघून आपल्याला पॉझिटिव्ह वाटतं, सकारात्मक वाटतं, ती गोष्ट चांगली, आणि ज्या गोष्टीकडे बघून नकारात्मक विचार मनामध्ये येतात ती गोष्ट निश्चितच आपल्यासाठीही आणि आपल्या घरासाठी सुद्धा चांगली नसते. तुमचं घर अगदी छोटं असू द्या, मोठं असू द्या, एक रूम असू द्या, तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूला किंवा शेजारी फुलांच्या पाकळ्या पाण्याने भरलेलं एक भांडं ठेवू शकता आणि त्याचा परिणाम बघू शकता. तुम्ही आधीच हा उपाय करत असाल तर तुमचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये लिहा, म्हणजे इतरांना त्यातून प्रेरणा मिळेल. मंडळी, झाले हे साधे सोपे उपाय, पण हे उपाय तर तुम्हाला करायचे असतील तर तुम्ही कराच, त्याबद्दल वादच नाही. पण एक अत्यंत प्रभावी उपाय आहे. आपल्याकडे काही स्तोत्र आहेत, माता लक्ष्मीसाठीची ती स्तोत्र आहेत, आणि ती स्तोत्र कमाल चमत्कार दाखवतात. त्यापैकीच एक स्तोत्र म्हणजे महालक्ष्मी अष्टक. या स्तोत्राबद्दल ना मी अनेक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. या स्तोत्राचा अनुभव येतोच येतो. हे स्तोत्र तुम्हाला म्हणता येत नसेल तर म्हणायला शिका. आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर हे स्तोत्र आहे. ते स्तोत्र ऐकून ऐकून तुम्हाला चांगलं म्हणता आलं की त्यानंतर हे स्तोत्र जर तुम्ही रोज म्हणायला सुरुवात केलीत ना, काही महिन्यात परिणाम दिसेल. काही महिन्यात माता लक्ष्मीच्या कृपेचा अनुभव येतो. आपल्या आर्थिक अडचणी हळूहळू दूर होतात. आता मी असं अजिबात म्हणणार नाही की हे उपाय केल्यानंतर लगेच तुम्ही टाटा बिर्ला अंबानी होणार आहात. अजिबात नाही. जसं आपलं कर्म असतं त्याप्रमाणेच आपल्याला फळ मिळतं. पण जेव्हा आपण माता महालक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टक म्हणतो तेव्हा मात्र त्या महालक्ष्मी अष्टकामध्येच असा उल्लेख आहे की जे हे स्तोत्र रोज म्हणेल त्याला कधीही आर्थिक चणचण भासणार नाही, त्याच्या महापापांचा नाश होईल, अशी या स्तोत्राची फलश्रुतीच आहे. श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा आणि उपाय करा. त्याबरोबरच तुमचे प्रामाणिक प्रयत्न तर आहेतच, ते तुम्ही करत राहा. बऱ्याचदा असं होतं की आपण प्रयत्न करतोय पण संधी मिळत नाही. 10 ठिकाणी तुम्ही नोकरीचा अर्ज केला असेल पण 10ही ठिकाणून तुम्हाला नकार आला, असं घडू शकतं ना. मग असं घडल्यानंतर तुम्ही निराश होणारच आहात, बरोबर. हे होऊ नये, त्या 10 पैकी एका ठिकाणाहून तरी तुम्हाला बोलावणं यावं असं तुम्हाला वाटत असेल तर या प्रकारचे वास्तू उपाय, ज्योतिष उपाय नक्कीच मदत करतात. माता महालक्ष्मीचं स्तोत्र तर व्यावसायिक असतील, नोकरी करणारे असतील, घरच्या गृहिणी असतील तर त्यासुद्धा म्हणू शकतात. महालक्ष्मी अष्टक म्हटल्याने सगळ्यांवरच माता महालक्ष्मीची कृपा होते. आर्थिक अडचणीतून व्यक्ती बाहेर येतो. आर्थिक समस्या त्याला कधीही भेडसावत नाही. तुमच्यापैकी काही जण जर आधीच या स्तोत्राचा अनुभव घेत असतील तर कृपया कमेंट नक्की करा. तुमचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, म्हणजे जे इतर ऐकणारे आहेत त्यांना त्यातून प्रेरणा मिळेल. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.